नमस्कार। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्याच्या निमित्तानं आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आणि पक्षाचे कुटुंब प्रमुख या नात्याने कुटुंबातल्या सदस्यांशी संवाद साधत असताना ही नात्याची वीट घट्ट करण्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री, आपल्या सर्वांचे लाडके नेतृत्व आदरणीय दादा, शहर अध्यक्ष आदरणीय अजितजी गव्हाणे, आदरणीय विलासरावजी लांडे, आदरणीय नाना काटे, आदरणीय योगेशजी बल, आदरणीय कविताताई आल्हाट, आदरणीय शीतलताई नगवणे, आदरणीय राहुलजी भोसले, आदरणीय श्यामजी लांडे, आदरणीय फजलजी शेख, आदरणीय प्रशांतजी शितोळे आणि मी दिलगिरी व्यक्त करते। नावांची यादी फार मोठी आहे, पण माझ्याकडे असलेली सर्व नावं मी घेतलेत असं समजून व्यासपीठावरील सर्व सन्माननीय सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या महिला भगिनींनो, सायंकाळची स्वयंपाकाची वेळ असूनही आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात आणि आपल्या उपस्थितीत दादांवरील असलेलं प्रेम दाखवून दिलं। आम्ही दादांसोबत आहोत हा मातृत्वाचा संदेश आपण देण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल मी सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करते। पिंपरी चिंचवडमध्ये आले की प्रशस्त रस्ते, IT पार्क, उड्डाणपूल, मोठमोठ्या इमारती आणि उद्योग पाहिलं की प्रत्येक माणसाला जाणवतं ते दादांनी पिंपरी चिंचवडवर केलेलं प्रेम, भरभरून प्रेम दादांनी पिंपरी चिंचवडवर केलं आणि म्हणून इतक्या चांगल्या पद्धतीचा विकास होऊ शकला। आजच्या स्वागताच्या निमित्तानं दादांनी ज्या पद्धतीने पिंपरी चिंचवडवर प्रेम केलं तसंच प्रेम पिंपरी चिंचवडकरांनी दादांवरती देखील केलं। पण आता हेच प्रेम मतदानाच्या माध्यमातून, येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून मतपेटीत दिसलं पाहिजे हे सांगण्यासाठी आवर्जून मी या ठिकाणी आलेले आहे। संघटना खरं तर पक्षाचा पाया असतो, कार्यकर्ता हा कणा असतो। संघटना म्हणजे एकट्या दुकट्याची नाही, आज दादा खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आपले कुटुंब प्रमुख म्हणून संघटनेतल्या कार्यकर्त्याशी चर्चा करण्यासाठी, संवाद करण्यासाठी आले। संघटना कशी असावी? ती बूथपर्यंत पोहोचलेली असावी, प्रभागाची असावी, मतदारसंघाची असावी। संघटनेमध्ये ज्यांना ज्यांना पदं दिलेत, मध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष, सरचिटणीस, चिटणीस ही पदं जी दिली गेलेत त्या पदाचा पदभार काय हा मला ठाऊक असला पाहिजे। मी ज्या पदावरती काम करतो किंवा करते त्या पदाचं काम काय हे मला माहीत असलं पाहिजे। मला अजित भाऊंना देखील आवर्जून सांगायचं आहे, अजित भाऊ आपण काही नियुक्त्या केल्या असतील, निश्चितपणाने आपल्यामध्ये पदभार देत असताना आपणच हा पायंडा पडावा की जे पद आपण त्या व्यक्तीला देतो त्या पदाबरोबर त्या व्यक्तीचं काम काय, पदाची रूपरेषा काय हे सुद्धा आपण दिलं पाहिजे। कारण संघटनेमध्ये असलेला सरचिटणीस हा फक्त बूथ कमिट्याच सांभाळतो, मग त्यांनी ते सांभाळलेत का नाही ही पाहण्याची जबाबदारी जिल्हाध्यक्ष, शहर अध्यक्ष आणि विभाग प्रमुखांची आहे। सुरुवातीला आपण पदं घेतली, 6 महिने झाली, 8 महिने झाली किंवा त्याच्यात अजून मोठं पद पाहिजे, जरूर पदं घ्यावी। पण या 8-10 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण संघटनेला किती माणसं जोडली हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे। आणि म्हणून मला आवर्जून विनंती करायची की संघटना वाढवत असताना पक्षाच्या व्यतिरिक्तही आपली काही भूमिका असते। जी लोक पक्षात नसतात पण एक पक्षाकडे आपला विकास करणारी व्यक्ती नेतृत्व म्हणून पाहत असतात, त्या सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका ही आपल्या सगळ्यांची असली पाहिजे। आज या ठिकाणी तुमच्यामध्ये देत असताना आम्ही निरीक्षक नेमलेत, या निरीक्षकांशी तुमचा संवाद असला पाहिजे। काही अडचणी असल्या तर निरीक्षकांपाशी मांडा, ते तुमच्या शहर अध्यक्षांशी सांगतील, आम्ही तुमच्यापाशी आहोत आणि नंतर दादांपाशी आपल्या तक्रारी मांडाव्यात। मला आवर्जून सांगायचंय, संघटना ही तळापासून सुरू झालेली, बूथ कमिटीच्या माध्यमातून काम करणारी आणि त्याच अर्थाने त्याची ती फोपवलेली असावी असं मला मनापासून वाटतं। यामध्ये दादा आपल्याशी सातत्याने संवाद साधत असतात, म्हणून गेली 4 दिवसापूर्वी पुणे शहरातल्या काही जुन्या सहकारी माझ्या दादांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि उरली सुरली पुण्यातली तिकडची महिला संघटना देखील पुण्याच्या दादांच्या नेतृत्वाखाली संघटनेमध्ये सहभागी झाली। आज देखील आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होतात, ते अनेक लोक आपल्यामध्ये येतात। दादांच्या विकासाचा हा निर्णय मान्य करत मोठ्या प्रमाणात वाढणारा हा विस्तार पाहता थोडेफार काही तिकडे शिल्लक राहिलेत। मला आवर्जून सांगायचंय की त्यांची कमी होत जाणारी संख्या, त्यामुळे त्यांना आलेलं नैराश्य आणि त्यापोटी ते करत असलेली वक्तव्य जर पाहिली तर 2 खासदारांनी शेतकऱ्यांसाठी आक्रोश मोर्चा काढला। या आक्रोश मोर्चामध्ये शेतकरी तर कुठं दिसला नाही, पण रिकाम्या खुर्च्या मात्र दिसल्या। त्यांना मला आवर्जून सांगायचंय, जे 2 खासदार दादांमुळे निवडून आले
दादा सोबत नसताना फक्त रिकाम्या खुर्च्याच पाहाव्या लागेल आणि त्यांचा हा आक्रोश शेतकऱ्यांसाठी नव्हता तर स्वतःसाठीच होता. त्यांनी आता आत्मपरीक्षण करावं. खरं तर 22 जानेवारीला श्री प्रभू रामचंद्रांच्या मंदिराचा आनंद उत्सव साजरा होतोय आणि या आनंद उत्सवाच्या निमित्तानं देशभरामध्ये आनंद साजरा होत असताना मुंब्र्यातले एक महाशय त्यामध्ये आक्षेपार्ह असे विधान करतात जेणेकरून महाराष्ट्रामध्ये बदनाम असलेले हे स्वतः आता देशात सुद्धा बदनाम झाले. प्रत्येकाची आपल्या देवावरती श्रद्धा असते, भावना असते, पण कुठेतरी अशी वक्तव्य करायची जेणेकरून समाजामध्ये तेढ निर्माण होते. मला आवर्जून सांगायचं, या महाशयांनी गेल्या वर्षी असं वक्तव्य केलं होतं की येणारं नवीन वर्ष हे दंगलीचं वर्ष आहे, सामाजिक तेढ निर्माण करणारं वर्ष आहे. याचाच अर्थ जरी कुठे सामाजिक तेढ निर्माण झाला नाही, दंगल झाली नाही, तरी हेच महाशय अशा पद्धतीची वक्तव्य करतील आणि महाराष्ट्रामध्ये सामाजिक तेढ निर्माण करतील. म्हणून आदरणीय दादा, मला आपल्या माध्यमातून आपण आणि राज्याचे गृहमंत्री यांनी अशा व्यक्तींवरती लक्ष ठेवावं आणि तात्काळ कारवाई करावी जेणेकरून सातत्याने अशी विधानं करून शांत असलेला हा महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्यावरती आपल्या माध्यमातून कारवाई व्हावी ही मी एक संघटनेची कार्यकर्ती म्हणून विनंती करते. या सगळ्या घटनांमध्ये जर पाहिलं की सत्य परिस्थिती जरी आपण सांगितली की महाराष्ट्राची सत्य परिस्थिती काय आणि निवडणुकीच्या अनुषंगाने असं जर वक्तव्य केलं तर इतक्या मिरच्या जोमतात की त्यांची संपूर्ण IT सेल कामाला लागते. खोटी विधानं केली जातात. 2 दिवसाचा ज्योत निष्ठेची म्हणून काही मेळावा ठेवला, पण या मेळाव्यामध्ये तू मोठा की मी मोठा यानेच ही निष्ठेची ज्योत कधी मालवली ती कळलीच नाही. अशा पद्धतीने त्या वक्तव्यांमध्ये सातत्याने खोटी विधानं करणं आणि तशा पद्धतीचा प्रचार प्रसार करणं हे जणू त्यांचं कामच आहे. कारण आता सहानुभूतीशिवाय त्यांच्याकडे काही उरलेलं नाही. म्हणून संघटना म्हणून मला तुम्हाला विनंती करायची आहे, आदरणीय दादांनी जे काही निर्णय घेतले त्या 6 महिन्यामध्ये आपण सगळेजण पाहतोय. कालच दादांनी पुण्यामध्ये मला वेळ दिली होती. राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून तृतीयपंथींसाठी असलेलं एक ऐतिहासिक वॉर्डचं उद्घाटन दादांच्या उपस्थितीमध्ये पार पडलं. समाजाच्या प्रवाहाच्या पलीकडे असलेला हा समाज आपण आपल्यामध्ये घेऊन येण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करतोय. यामध्ये लेक लाडकी योजना असेल, महिलांचं 4थं धोरण असेल, त्याचबरोबर सावित्रीमाईंनी पहिली शाळा सुरू केली तो भिडेवाडा असेल आणि त्यासाठी दिलेला 100 कोटीचा निधी असेल, शेतकऱ्यांच्या कांद्यासाठी ती महाबँक असेल. हे आता आपल्याला कार्यकर्त्यांमध्ये जाऊन सांगावं लागेल. कारण सहानुभूतीचं राजकारण आता फार दिवस चालणार नाही आणि ती तुमची आणि माझी सगळ्या कार्यकर्त्यांची जबाबदारी. महाराष्ट्राच्या विकासासाठी आपण सगळेजण दादांसोबत आलात आणि प्रत्येकाला माहिती सकाळी 6 वाजल्यापासून सुरू होणारा दादांचा हा दिवस रात्री कार्यकर्त्यांच्या गराड्यामध्ये कधी संपतोचे. कार्यकर्ते दादांवरती अफाट प्रेम करतात. जे आहे ते रोखोक तोंडावरती, हो तर हो, नाही तर नाही सांगणारा हा नेता आणि नेतृत्व महाराष्ट्राने मान्य केले. पण केवळ माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं दादा आपण राज्याचं नेतृत्व करावं, मुख्यमंत्री व्हावं, पण केवळ अशा भाषणं करून घोषणा करून होणार नाही. पण आम्हाला आता लोकांमध्ये जाऊन हे सांगावं लागेल की आमचा नेता जो निर्णय घेतो ते समाजाच्या हिताचा आहे. त्याच्यामुळे घड्याळ तेच वेळ नवी, ही वेळ आत्मविश्वासाची, आत्मसन्मानाची, शेतकऱ्याच्या घामाला मोबदला देणारी, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्याला प्रेरणा देणारी, आमच्या महिला भगिनींना सुरक्षितता देणारी, युवकांना उद्याचं उज्ज्वल भवितव्य घडवणारी, कष्टकरी कामगारांना बरोबर घेऊन चालणारी. आणि म्हणून यासाठी या संघटनेच्या माध्यमातून आपण सगळेजण काम करत असताना एकत्र येणं गरजेचं आहे. आज महिला भगिनी खऱ्या अर्थानं 50% आरक्षण आपल्याला मिळालं. 50% आरक्षणाबरोबर 50% मतदानाचा अधिकार आपल्याला आहे. पूर्वी नवऱ्याने सांगितलं की या ठिकाणी शिक्का मारायचा, या ठिकाणी मतदान करायचं, तर महिला करत होत्या. आता तसं होत नाही. आता मतदान आम्हाला कळतं, आमच्यासाठी कोण काम करतं ते आम्हाला कळतं. नवऱ्याने घरातून काही सांगितलं तरी मतदान पेटीत गेल्यानंतर जो आमच्यासाठी काम करतो त्याच्याच मतापुढे आम्ही मतदान करतो. आणि म्हणून महिलांचं मतदान हे निर्णायक मतदान आहे. सन्माननीय पंतप्रधान मोदी साहेबांना 2019 साली जे मतदान झालं त्यामध्ये सर्वाधिक मतदानाचा टक्का हा महिलांचा होता. कारण की एकदा मनामध्ये ठेवलं तर हे मातृत्व मतदान कधी बदलत नाही. आणि म्हणून ज्या पद्धतीने ग्रामपंचायतीमध्ये ही महाराष्ट्राची जनता आपल्याबरोबर उभी राहिली, त्याच पद्धतीने येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हे मतदान पेटीत पोहोचवण्याचं काम आपल्या सर्व कार्यकर्त्यांचं आहे. यासाठी आपल्या सगळ्यांना एकत्र यायचंय आणि हे करत असताना मला आवर्जून दादा आपल्याला मनापासून धन्यवाद द्यायचे.
दादांना एका बैठकीमध्ये सहज उल्लेख केला होता की दादा DPDC मध्ये निर्णय घेत असताना आमच्या महिला भगिनी फारशा कुठे दिसत नाहीत. दादांनी तात्काळ त्याच बैठकीमध्ये सांगितलं DPDC मध्ये नियुक्त्या करत असताना महिला भगिनींना सदस्य म्हणून नेमणूक करा. दादा छत्रपती संभाजीनगर असेल, त्याचबरोबर नाशिक असेल, अशा ठिकाणी आपण आमच्या महिला भगिनी, ठाणे असेल, अशा ठिकाणी आमच्या महिला भगिनींना आपण संधी दिली आणि आज निर्णय प्रक्रियेमध्ये आमच्या महिला भगिनी सहभागी होताना दिसतात. त्याबद्दल मी आपल्याप्रती कृतज्ञता व्यक्त करते. मुंबईत झालेल्या आढावा बैठकीच्या निमित्तानं आमच्या ग्रामीण भागातून आलेल्या महिला भगिनींनी दादांना सांगितलं, दादा ग्रामीण भागाचे तालुके फार मोठे असतात, प्रवास फार लांबचा असतो, लोकांचे प्रश्न सोडवताना आम्हाला फार लांबचा प्रवास करावा लागतो, तर आमची प्रवासाची काही सोय व्हावी. तात्काळ त्याच बैठकीमध्ये दादांनी सांगितलं आपण या महिला जिल्हाध्यक्षांसाठी गाड्यांची व्यवस्था करू. यावर टीकेचे जोड उठले असतील, पण मला त्यांना आवर्जून सांगायचंय आपल्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना प्रवासासाठी, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी गाडी देण्याचा हा काही पहिलाच प्रकार नाही. 1999 पासून अशा पद्धतीने अनेक वेळा गाडी या त्या जिल्हा आणि शहर अध्यक्षांना दिलेल्या आहेत. काहींनी त्या वापरलेत आणि ज्यांनी वापरले ते सगळ्यात पुढे टिकेला आले. त्याच्यामुळे दिवे खाली किती अंधार आहे हे महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे. या सगळ्या राजकारणामध्ये आपल्यासाठी विकासाचं राजकारण करणार कोण आणि नेता कोण ही महाराष्ट्राची सुज्ञ जनता जाणते. त्याच्यामुळे या निमित्तानं मला आवर्जून एवढंच सांगायचंय की विचारांची मशाल दगदगती ठेवत, गड्या तेच वेळ नवी म्हणत आपल्या सगळ्यांना एकत्र येत महाराष्ट्रापर्यंत हा विचार पोचवत दादांनी जो निर्णय घेतलाय त्या निर्णयाचं समर्थन करत खऱ्या अर्थानं येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला हा शाश्वत विकास मतदानाच्या माध्यमातून दाखवून द्यायचा आहे आणि त्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करूयात. थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.